नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन एक ॲडव्हर्टाइजमेंटविषयी माहिती बघणार आहोत. त्यामध्ये बघा, सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई या अंतर्गत ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती भरती प्रक्रिया निघालेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जी जी समूह रुग्णालय मुंबई हे जे हॉस्पिटल आहे तर या हॉस्पिटल अंतर्गत जे भरती निघालेली आहे यामध्ये कोणकोणते पदं असणार आहे, या पदांना ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, त्यानंतर पोस्ट किती म्हणजे जागा किती असणार आहे, तसेच वयोमर्यादा किती लागणार आहे आणि तुम्हाला पगार किती मिळणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, अधिष्ठा ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज जी समूह रुग्णालय मुंबई यांच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करिता थेट मुलाखतीद्वारे खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे कंत्राटी कामगार भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही भरती प्रक्रिया जी आहे तर ती कंत्राटी पद्धतीने असणार आहे. तर बघा कोणते कोणते पदं आहेत तर या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो बघूयात. आता सुरुवातीला त्यांनी पहिलं पद दिलेलं आहे बघा, डाटा एंट्री ऑपरेटर. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. या ठिकाणी बघा डाटा एंट्री ऑपरेटर यासाठी बघा शैक्षणिक अर्हता जी आहे किमान 12वी उत्तीर्ण असणे, तसेच बघा कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण व कमाल कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार BA BCom BSc व BPMT त्यावरील उच्च शैक्षणिक अर्हता धारण केलेले उमेदवार. म्हणजे बघा 12वी प्लस तुम्ही पदवीधर असणे गरजेचं आहे. त्यानंतर बघा MSCIT प्रमाणपत्र तुमच्याकडं असणे अनिवार्य असणार आहे. त्यानंतर बघा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट. बघा म्हणजेच मराठी टायपिंग जर तुमची झालेली असेल 30 शब्द पर मिनिट आणि इंग्लिशमध्ये 40 शब्द प्रति मिनिट, दोन्हीपैकी एक तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्राचे अथवा शासनाने उद्देशासाठी समकक्ष म्हणून घोषित केले आहे असे अन्य कोणत्याही संस्थेने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असलेले असा उमेदवार पदवीधरास प्राधान्य. बघा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच तुम्ही 12वी किंवा 12वी प्लस ग्रॅज्युएशन तुमचं झालं पाहिजे. तसेच बघा MSCIT आणि टायपिंग सर्टिफिकेट हे तुमच्या का असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. एकूण पदं किती आहेत तर 18 पदं आहेत. बघा टोटल पदं किती आहे, 18 पदं. वयोमर्यादा दिलेली आहे 38, एज लिमिट दिलेलं आहे 38 वर्षापर्यंतचे जे उमेदवार आहे तर ते ॲप्लिकेशन करू शकता. मग तुमचं एज कॅल्क्युलेट कधी होणार आहे, 30/4/2025 पर्यंत तुमचं एज कॅल्क्युलेट होणार आहे. मग तुम्हाला वेतन बघा या ठिकाणी दिलेलं आहे 10,000 प्रति महिना तुम्हाला हे जे वेतन आहे तर ते वेतन मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही जी पोस्ट होती तर या पोस्टविषयी आपण माहिती बघितलेली आहे. दुसरी पोस्ट विद्यार्थी मित्रांनो बघूयात, शिपाई. ही जी हे जे पद आहे तर या पदाविषयी माहिती बघूयात. यासाठी शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे बघा, किमान 7वी उत्तीर्ण व कमाल 10वी उत्तीर्ण. बघा यासाठी 3 जागा असणार आहे, 38पर्यंत एज लिमिट, तसेच 6,000 रुपये निश्चित वेतन तुम्हाला मिळणार आहे. किती, 6,000 रुपये तुम्हाला महिन्याला पेमेंट मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा सर्वसाधारण अटी बघूयात. वरील नमूदप्रमाणे कामगारांच्या संख्येत कमी जास्त बदल होणार आहेत. बघा त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील सर्वसाधारण अटी ज्या आहेत तर त्याविषयी माहिती बघूयात. वरील नमूदप्रमाणे कामगारांच्या संख्येत कमी जास्त बदल होणार आहेत. यामध्ये संख्या वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. भरती निवड कंत्राटी स्वरूपाची असून ती राज्य शासनाकडील पदे नसल्याने कायमस्वरूपी समावेशन होणार नाही. बघा त्यानंतर MSCIT प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. कामाचा अनुभव ग्राह्य धरला जाईल. तसेच बघा जाहिरातीतील नमूद केलेल्या पदांच्या संख्येत बदल करणे, पद भरणे किंवा न भरणे प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार संस्थेने राखून ठेवलेले आहेत.
उमेदवारांना निवडीच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे. त्यानंतर बघा, उमेदवाराने मुलाखतीस येताना सर्व मूळ कागदपत्र व त्यांच्या साक्षांकित केलेल्या प्रतीसह महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सर जी समूह रुग्णालय मुंबई येथे मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे. सदर भरती प्रक्रियेअंतर्गत निर्माण होणाऱ्या बाबींवर मान्य संस्था प्रमुख यांनी घेतलेले निर्णय अंतिम असणार आहेत. तर अशा प्रकारे सर्वसाधारण अटी आपण बघितलेल्या आहे. विशेष सूचना बघूयात विद्यार्थी मित्रांनो. निवड झालेल्या उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती तथा आदेश स्वीकारण्यापासून 120 दिवसांकरिता देण्यात येणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 120 दिवसांकरिता तुमचं ही भरती म्हणजे टोटल जे आहेत बघा, निवड झालेल्या उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती तथा आदेश स्वीकारण्यापासून 120 दिवसांकरिता देण्यात येणार आहे. म्हणजे 120 दिवस तुम्हाला हे जे जवळपास 4 महिने कंत्राटी स्वरूपात ही भरती प्रक्रिया असणार आहे. सदर नियुक्त्या काम समाधानकारक असल्यास 1 दिवसाचा खंड देऊन जास्तीत जास्त 364 दिवसांपर्यंत चालू ठेवण्यात येतील. बघा, जर तुमचं काम समाधानकारक वाटलं तर त्यानंतर बघा 1 दिवसाचा खंड देऊन ते 365 म्हणजे 1 वर्षासाठी ते पुढे तुम्ही 1 वर्षासाठी काम करू शकता. त्यानंतर बघा, उच्च शैक्षणिक अर्हता व अनुभव प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाणार आहे. प्रशासकीय व अन्य कारणास्तव निवड भरती प्रक्रिया कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबवण्याचा अधिकार अधिष्ठाता ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जी समूह रुग्णालय मुंबई यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. निवड झालेल्या उमेदवारांना निव्वळ कंत्राटी करार नियुक्ती देण्यात येत असल्याने त्या कधीही व केव्हाही कमी करण्यात येतील. त्यावर त्यांना कोणताही कायम स्वरूपाचा हक्क सांगता येणार नाही. वर नमूद केल्याप्रमाणे सर्वांना वेतन निश्चित स्वरूपातील आहे. तसेच बघा, कामगारांना 3 पाळ्यांमध्ये ड्युटी राहील. कामाचा वेळ बघा, सकाळी 8 ते संध्याकाळी 5, दुपारी 2 ते 10 वाजेपर्यंत. त्यानंतर बघा, रात्री 10 ते 8 वाजे असे 3 शिफ्ट्स असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही शिफ्टला ड्युटी असू शकते. अर्ज विविध नमुन्यात सादर करावा. ज्या पदासाठी अर्ज करीत आहात त्या पदाचे नाव, पूर्ण पत्ता, दूरध्वनी, ईमेल ID तुमचा, तसेच जन्मदिनांक, शालांत परीक्षा प्रमाणपत्र होईल. बघा, जे 10वीचं प्रमाणपत्र आहे त्यावर तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे तर ती मेन्शन असते. तर ते तुम्हाला जन्मदाखला किंवा जन्मदिनांक म्हणून प्रूफ म्हणून तुम्हाला तिथे द्यायचं आहे. त्यानंतर बघा, शैक्षणिक अर्हता कोर्स कुठून उत्तीर्ण केले त्या संस्थेचे अथवा विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, गुण, टक्के, कामाचा अनुभव, पदनिहाय, वर्ष, महिने, मोबदला किती मिळत होता इत्यादी आदेशानुसार माहिती अर्जात नमूद करावे. अर्जासोबत पारपत्र आकाराचे 2 फोटो म्हणजे पासपोर्ट साईजचे 2 फोटो, काम केलेल्याबद्दल अनुभव प्रमाणपत्राच्या प्रती असेल तर त्या साक्षांकित केलेल्या, यासह भरलेला अर्ज थेट मुलाखतीकरिता मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी उमेदवाराने स्वतः महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लेखा कक्ष सर जी समूह रुग्णालय मुंबई येथे उपस्थित राहायचं आहे. बघा, तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे, मुलाखत होणार आहे, त्यामध्ये तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. तर मुलाखत जी आहे तर ती 29 एप्रिल 2025ला असणार आहे. 29 एप्रिल 2025ला. ॲड्रेस पण त्याने दिलेला आहे, या ठिकाणी बघू शकता. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लेखा कक्ष सर जी समूह रुग्णालय मुंबई येथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची वेळ बघा, सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या दरम्यान तुमची मुलाखत तेथे होणार आहे. मुलाखतीचे ठिकाण खाली पण त्यांनी एकदा दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. त्यानंतर बघा, तुमचा जो फॉर्मॅट आहे ॲप्लिकेशनचा कशा प्रकारे आहे याची तुम्ही प्रिंट काढून तुम्ही फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. त्यानंतर जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते जे ओरिजिनल राहू द्या सोबत, आणि त्यानंतर जे झेरॉक्स सेट आहे तर ते झेरॉक्स सेट घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. वरती बघा, या ठिकाणी अटॅच रिसेंट पासपोर्ट साईज फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर बघा, ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट, कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अर्ज करत आहात त्याविषयी माहिती लिहायची आहे. डाटा एंट्री ऑपरेटर
की शिपाई या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ॲडव्हर्टिजमेंट डेटेड वरती तुम्हाला जे रेफरन्स दिलेला आहे या ठिकाणी आपण बघूयात. या ठिकाणी वरती बघा 3380/2025 या ठिकाणी जाहिरातीच्या वर बघा इथे मेन्शन केलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही रेफरन्स नंबर टाकू शकता. जाहिरात क्रमांक जी रुग्णालय महात्मा ज्योतिबा फुले हा जो इथे शिपाई DEO या ठिकाणी दिलेला आहे बघा 3380/2025 हा रेफरन्स तुम्हाला तिथे मेन्शन करायचा आहे. त्यानंतर बघा आता पुढे काय सांगितलेलं आहे, तुमचं फुल नेम टाकायचं आहे. जसं 10वीच्या प्रमाणपत्रावर आहे तशा प्रकारे व्यवस्थित तिथे टाकायचं आहे. त्यानंतर बघा वरती एक राहिलं बघा, आय हेअर बाय सबमिट माय ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट. परत तुम्हाला जे पोस्ट आहे तर त्या पोस्टचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं नाव झालं. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला 10वीच्या प्रमाणपत्रावर भेटून जाणार आहे. त्यानंतर परमनंट ॲड्रेस टाकायचा आहे. करस्पॉन्डंट ॲड्रेस दोन्ही जरी सेम असले तरी तुम्हाला दोन्ही सेम एकदा टाकायचे आहे. त्यानंतर मोबाईल नंबर इथे एंटर करा म्हणजे लिहा. त्यानंतर मटेरियल स्टेटस मॅरिड आहात की अनमॅरिड आहात त्याविषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. जेंडर लिहा मेल फिमेल. त्यानंतर बघा ईमेल ID टाकून घ्या. स्मॉल कॅपिटल व्यवस्थित टाकून घ्या. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय झालेलं आहे ते इथे मेन्शन करा. त्यानंतर बघा खाली क्वालिफिकेशनचा चार्ट दिलेला आहे. त्यामध्ये इन्स्टिट्यूटचं नाव टाका म्हणजे तुमचं जे शाळा आहे पहिलं शाळेचं नाव टाका. बोर्ड कोणता आहे तर 10वीला जो बोर्ड आहे तो टाकायचा आहे. इयर ऑफ पासिंग कधी झालेले आहात, पर्सेंटेज आणि क्लास कोणता भेटलेला आहे. तशाच प्रकारे 12वीचं आहे. ग्रॅज्युएशनच्या वेळेस बघा तुमचा बोर्ड नसून युनिव्हर्सिटी असणार आहे. त्या युनिव्हर्सिटीचं नाव तुम्ही टाकू शकता आणि बाकीचं सेम पासिंग कधी झालेलं आहे, पर्सेंटेज आणि क्लास. तसेच पोस्ट ग्रॅज्युएशनचं बघा युनिव्हर्सिटी असेल. त्यानंतर MSc-ITचं बघा इन्स्टिट्यूटचं नाव. तुमचं जे प्रमाणपत्र आहे त्या ठिकाणी इन्स्टिट्यूटचं पण नाव दिलेलं आहे. युनिव्हर्सिटी कोणती आहे किंवा बोर्ड कोणता आहे त्याविषयी माहिती आणि बाकी सेम पासिंग आणि पर्सेंटेज क्लास. त्यानंतर टायपिंग असेल इंग्लिश मराठी त्याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला लिहायची आहे. जे सर्टिफिकेट आहे त्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जात असते. त्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स आहे की नाही त्या प्रकारे तुम्ही यस नोवर क्लिक करू शकता किंवा काट मारू शकता. एक्सपिरियन्स ज्यांना आहे त्यांनी इथे कंपनीचं नाव लिहायचं आहे, कोणती पोस्ट आणि पिरियड किती महिने केला, किती वर्ष केला अशा प्रकारे. आज तुम्हाला जेवढ्या काही कंपन्यांमध्ये तुम्ही अनुभव घेतलेला आहे ते तुम्ही इथे मेन्शन करू शकता. मग टोटल एक्सपिरियन्स बघा या ठिकाणी इयर, मंथ्स आणि डेज याविषयी माहिती तुम्हाला तिथे लिहायची आहे. त्यानंतर डिक्लेरेशन बघा, डिक्लेरेशन व्यवस्थित वाचून घ्या. त्यानंतर इथे डेट टाका, प्लेस टाका आणि इथे सिग्नेचर तुम्हाला करायची आहे. त्यानंतर एन्क्लोजर तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट्स लावणार आहेत. तुमचं आधार कार्ड असेल, 10वी 12वी तसेच ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे काही तुमचं एज्युकेशन झालेलं आहे त्याचं कास्ट सर्टिफिकेट त्यांनी सांगितल्याने पण राहू द्या. कास्ट सर्टिफिकेट पण तसेच बघा तुमचं MSc-IT लागणार आहे, टायपिंग सर्टिफिकेट लागतील. तर त्याविषयी तुम्हाला शैक्षणिक अर्थामध्ये जे जे सांगितलेलं आहे त्याचे ओरिजिनल सोबत राहू द्या आणि झेरॉक्स सेट करा एक व्यवस्थित. पासपोर्ट साईज फोटो राहू द्या, आधार कार्ड वगैरे जे नॉर्मल गोष्टी नॉर्मल डॉक्युमेंट्स लागणार आहे तर ते तुम्हाला सोबत त्यांचं झेरॉक्स सेट ठेवायचं आहे. अशा प्रकारे हे ॲप्लिकेशन फॉर्मसोबत तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे डॉक्युमेंट्स झेरॉक्स सेट तुम्हाला द्यायचं आहे आणि ओरिजिनल फक्त सोबत राहू द्या. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल मुंबई अंतर्गत जी भरती प्रक्रिया निघालेली होती तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील. तर भेटूयात नवीन अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.